65,000चा कॅमेरा आहे आणि मी हा कॅमेरा घरी ठेवलेला. का ठेवलेला मला काय माहितीच नाही. तुम्हाला सांगू मित्रांनो, आता जवळपास मी यूट्यूबकडे जवळपास 1 वर्ष बघितलेलंच नाही. नमस्कार मित्रांनो, खूप दिवसाने तुमचं स्वागत करतोय. मित्रांनो, खूप दिवस काही यूट्यूबवर काय हालचाल अजिबात नाहीच आहे, म्हणजे काय बनवायलाच नाही मिळत आहे. जरा भरकटल्यागत झालं हे सगळं. तरी आज मला एकाने चॅलेंज दिलंय, तू 5 दिवस ब्लॉग बनवायचा, काही बनव, काही दाखव, ते तू बघायचं, पण 5 दिवस तू कंटिन्यू ब्लॉग बनवायचा आहे, असं मला चॅलेंज मिळालेलं आहे. तर मी आजपासून सुरुवात करतोय. आज आहे तारीख 17 आणि आज 17 तारीख आहे आणि काय पावसाचा काय पत्ता नाही. कोकणात पाऊस, आता कोकणात कुठे, भारतातच पूर्ण पाऊस नाहीये, आता लवकर येणार नाहीये, असं सगळ्या बातम्या झाल्यात, पसरल्यात. आणि त्यातच इथले कोकणातले शेतकरी वगैरे घाबरलेत. आम्ही पण घाबरलोय शेवटीला, कारण का नद्यांमध्ये पाणी, किंवा आता ह्या मागे 2-4 दिवस फक्त पाऊस पडला, त्याने थोडंसं पाण्याची पातळी वाढली. त्यानंतर आता कंटिन्यू बघताय ऊनच आहे, काहीच नाही, म्हणजे सुकं पूर्ण ऊन आहे. हिरवगार वातावरण झालंय, पण ते त्या 2 दिवसाच्या पावसाने, फक्त 2 दिवसाच्या पावसाने, बाकी नंतर एकही पावसाचा थेंब नाही आहे. इतकं गरम होतं रात्रीचं, पण टेम्परेचर खूप भयानक असं वाढलंय. हा सगळं कोकणात चाललंयच, कोकणात काय सगळीकडेच चाललंय. तर मी चॅलेंज घेतलंय. चॅलेंजमध्ये आज मी तुम्हाला बघूया पुढे काय काय होतंय. आज तर मी सुरुवात केली. चला, तर 65,000चा कॅमेरा आहे आणि मी हा कॅमेरा घरी ठेवलेला. का ठेवलेला मला काय माहितीच नाही. तुम्हाला सांगू मित्रांनो, आता जवळपास मी यूट्यूबकडे जवळपास 1 वर्ष बघितलेलंच नाही. आता कमबॅक करायचं आहे, असं कमबॅक करायचं आहे, असं एकदम कमबॅक करायचं आहे, खूप जबरदस्त. एवढं मी बिझी होतो ना, की बघताय माझी मिशी, केस बिस, दाढी बिडी, काय नाही, लक्षच नाही. तुम्हाला थांबा, इंस्टा 360 हा कॅमेरा दाखवतो. मी माझ्या फोनमध्ये शूट करतो आणि तुम्हाला इंस्टा 360 बरेच दिवसांनी बाहेर पडला आहे. एवढा भारी कॅमेरा 60,000पर्यंत पकडून झाला, सगळी एक्सेसरीज. त्याला आता हातातच घेऊन फिरवणार आहे, तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, मला गॅरेजमध्ये काही कॅमेरा दाखवता नाही आला आणि गाडी आल्यामुळे मला काम करावं लागलं. ते कॅमेरा बंद करून सगळं ठेवायला लागलं मला. तर मी तुम्हाला आता इंस्टा 360 तेव्हा अनबॉक्स करताना वगैरे काही दाखवलं नव्हता, पण आता मला दाखवायची इच्छा आहे. तेव्हा काय नाही दाखवला मला नाही माहीत, पण आता तुम्हाला सगळी एक्सेसरीज जी फ्री मध्ये भेटले. आणि आता जी काय मी नंतर छोटी मोठी मागवली असेल, जास्त नाही, कारण का व्हिडिओ पण काय भारी बनवत होतो, किती बनवत होतो तो मला माहितीच आहे. पण आता बनवायचा विचार केला आहे, म्हणून आता तुम्हाला सगळं दाखवतो. हे बघताय मस्तपैकी. पहिलं तर आपल्या कॅमेराचा बॉक्स एकदम असा भारी आहे, बघताय माझ्या हाता एवढा, आणि एकदम प्रीमियम असा बॉक्स वाटतो आहे. इंस्टा 360 X4 8K 360 ॲक्शन कॅमेरा. आणि बघताय अशी काय त्यात ते कायची माहिती असते तशी आहे. आणि ह्यामध्ये काहीतरी होतं, विसरलो, कॉडबीड होते, सगळं स्टिकर बिकर ह्याचंच आहे, सगळं कुपन कोड वगैरे सगळं हे, वॉरंटी कार्ड वगैरे. आणि इथे कॅमेरा होता. तुम्हाला आता मेन कॅमेरा दाखवतो. आता कॅमेरा कुठे गेला, हा बघताय, हा आहे कॅमेरा, एकदम मस्तपैकी. सॉरी, या आतमध्ये ढंटडांग इंस्टा 360 X4 अशा पद्धतीत बघताय कॅमेरा आपला पण दिसतोय. आणि हे जे कवर आहे वर, ते मी असं त्यासोबत फ्रीमध्ये भेटलं होतं अंदाजे, कारण का 2 वर्ष झालेत कॅमेरा घेतलेला. बघताय इंस्टा 360 X4. आणि त्यानंतर आता कॅमेराची तुम्हाला मी हे दाखवतो, आतमध्ये कसे फंक्शन्स आहेत ते. आणि हे गार्ड आहे वरती, हे गार्ड चेंज करता येतं. गार्ड पण मागवलं होतं मी, तुम्हाला दाखवतो अगोदर कॅमेरामध्ये काय काय आहे. आता सिंगल लेन्स कॅमेरा आहे. सिंगल लेन्समध्ये आपण फ्री फ्रेम घेऊ शकतो. थोडा नाईटसाठी थोडं वेगवेगळे आपल्याला मोड सिलेक्ट करावे लागतात त्यासाठी. आता बघता, हे पूर्ण आपण समोरचाच व्ह्यू घेणार तो बरोबर. मी आता पकडला आहे कॅमेरा कुठे बघताय, आणि तो बरोबर समोरचा व्ह्यू दाखवतो आहे.
मला पण एवढं अजून माहिती नाही आहे, तरी पण आहे. हा बघताय फ्रंट, पण क्वालिटी तर आहे मित्रांनो. तुम्हाला ह्यामध्ये थोडी या स्क्रीनवर थोडी कमी क्वालिटी दिसत असेल, पण हे स्क्रीनवरचे व्हिडिओ जेव्हा अपलोडिंगला टाकतो मी किंवा यूट्यूबवर किंवा आपल्या एडिटिंगला घेतो तेव्हा खूप मस्त क्वालिटी येते, एवढं तुम्हाला सांगू शकतो मी, गॅरंटीड. फोटो पण आपण काढण्यासाठी करू शकतो. फ्रंट बॅक बघताय एकदम मस्तपैकी असा 36 MP आणि सिंगल लेन्स पहिला जसं खोलला होता तसा यूट्यूबसाठी वगैरे मस्तपैकी. बॅक कॅमेरा वगैरे एकदम छानपैकी असा आहे. बघताय कॅमेरा कशा पद्धतीने छोटासा आहे, म्हणजे हाताच्या पंजावर एवढा पण नाही आहे, त्यापेक्षा छोटा आहे. पकडायला मस्त असं एकदम आपल्याला ऑपरेटिंग करायला वगैरे ओकेमध्ये येतो. तर जशा पद्धती त्याचा यूज करायला पाहिजे होता तसा तर काही यूज केलेला नाही आहे मी. पण तुम्हाला आता दुसरं हे दाखवतो 360 जे बाईकर्स यूज करतात बाईकवर दाखवण्यासाठी. आता बघताय मी असा पकडला आहे, मी समोर दिसतो आहे, पण मी पूर्ण रूमचा व्ह्यू घेऊ शकतो डायरेक्ट. एकाच टायमाला पूर्ण रूम ही 360 रेकॉर्ड करत आहे. आणि 360 रेकॉर्ड करून आपण जेव्हा आपल्याला यूट्यूबवर पोस्ट करायचं आहे किंवा बघताय आपल्याला 4K पाहिजे, किती फ्रेम रेट पण आपण चेंज करू शकतो, असा विषय ह्याचा सगळा आहे. आता तुम्हाला काय काय सांगू मी. आता बघता ह्यामध्ये पण सगळे तेच ऑप्शन आहे, HDR वगैरे, फोटो वगैरे. हे ब्रस्ट बिस्ट आता मला पण नाही माहिती एवढं काय ते, पण बघताय छानपैकी असा कॅमेरा आहे. मी पण अजून यूज केला नसल्यामुळे मला एवढं काही दाखवता येणार नाही, पण खूप असे म्हणजे ऑप्शन आहेत बऱ्यापैकी सिंगल लेन्समध्ये. मी तर जास्त हाच यूज करतो, कारण का मला यूट्यूबसाठी वगैरे लागतं ते. आणि शॉर्ट व्हिडिओसाठी मी नॉर्मल कॅमेरा यूज करतो. शॉर्ट व्हिडिओसाठी पण यामध्ये आपण चेंज करू शकतो. असा हा बघताय फ्रंट बॅक छानपैकी असा कॅमेरा आहे. बघता हात पण दिसतोय, हातात कॅमेरा दिसत नाही आहे, मग हाच हातात कॅमेरा पकडला आहे, पण कॅमेरा अजिबात दिसत नाही आहे. बघताय हातात काहीच नाही पकडलं असं वाटतंय. अशा पद्धतीचा हा 60 ते 62 हजाराचा सगळा, म्हणजे नाही म्हटलं तरी. आता त्याची पुढची एक्सेसरीज दाखवतो मी. इथून बॅटरी वगैरे निघते, ही बॅटरीचे ऑप्शन आहेत. हे दोन दाबल्यानंतर बॅटरी निघते. चार्जिंग पोर्टल इथे आहे, आता खुलत नाही का आता, असं सगळा विषय आहे. पॉवर ऑन ऑफ हे काहीतरी आहे, मोटो सायकल वगैरे काय सगळं मला एवढं नाही माहिती यातलं अजून. स्पीकर आहे, इथे स्पीकर आहे, इथे स्पीकर आहे, असा विषय आहे. सेफ्टी गार्ड आहे आणि हे गार्ड आहेत दोन्ही पण. अशा पद्धतीचा सगळा विषय आहे. आणि ह्यामध्ये तुम्हाला दाखवतो आपण जे व्हिडिओ वगैरे बनवलेले आहेत ते आपण इकडे बघू शकतो. सॉरी हे रेकॉर्डिंगचं ऑन करायचं आहे. आणि आपल्याला व्हिडिओ वगैरे आहेत ते आपण इथे बघू शकतो. हे बघताय आता सगळे रेकॉर्डिंग केलेले व्हिडिओ, असा विषय आहे. छोटासा मोबाईल समजा, पण कॅमेराच टाईप मोबाईल ऑफ. त्यासोबत त्यानंतर मला ही स्टिक विकत घ्यायला लागली, ही काय फ्री नाही मिळाली मला. नाही म्हटलं तरी तर तुम्हाला दाखवतो किती लांब आहे. इथून त्या भिंतीला टेकते बघताय, म्हणजे नाही म्हटलं तरी ही 5 फुटाची 4.5-5 फुटाची आहे. सॉरी इथे दिलं आहे 1210 mm बघताय. आणि त्यानंतर मी हे गार्ड मागवलं, का तर माझ्या हातात वस्तू टिकत नाही, जास्त करून पडतात वगैरे जास्त, म्हणून हा मागवला आहे त्याला लावायला. आणि हे पण मी मागवलं होतं. हे बघता हे 2 गार्ड, आणि आतमध्ये ते पुसायचं वगैरे सगळं, हेच ते 2 गार्ड, असा सगळा विषय. त्यासोबत हे वरची स्क्रीन वगैरे ते पण मागवलं होतं मी. ही इथे पण आहे, याला स्क्रीन गार्ड पण आहे आपल्या मोबाईलसारखं. ते हे बघताय दिसतंय की नाही तुम्हाला, आता दाखवतो मी. हे यामध्ये ठेवलं आहे, 2 आहेत यूज करण्यासाठी. अशा पद्धतीचा सगळा विषय आहे.
आणि ही Insta360ची एक स्पेशल कार्ड, यामध्ये लिहिलेलं पण आहे Insta360. हे बघताय, दिसतंय की नाही तुम्हाला? हां हे बघा Insta360. एवढंच आहे, जास्त काय नाही आहे. आणि त्यासोबत हा बॉक्स. कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये. मी हा कॅमेरा दाखवला, पण थोडा नाईटमध्ये मला प्रॉब्लेम देतो एडिटिंग वगैरे करायला, किंवा नाईट फ्रेम थोडी कमी वाटते, जसं ज्या पद्धतीत ब्राईट दिसायला पाहिजे. आता फोनमध्ये जरी मी शूट करत असेल तर जेवढं क्लिअर किंवा जेवढं ब्राईटनेस दिसतं आपल्या डोळ्याने तेवढं बऱ्यापैकी दिसतं, पण ह्या कॅमेरामध्ये मला तेवढंसं काय वाटत नाही. म्हणून रात्रीसाठी मी यूज करायला फक्त फोनच ऑप्शन ठेवतो, नाहीतर हा दिवसाला कधीही कुठे यूज करा, छान शूट करतो. ह्यामध्ये सेटिंग पण आहे, फ्रेमची सेटिंग वगैरे आपण हलवू शकतो, काय कशी करू शकतो. तर ते ब्राईट वगैरे करायला पण ते आपल्याला एवढं काही अजून जमत नाही, ते करायला एवढा टाईम पण नाही. कारण का जर कुठला सीन आला मधीच पटकन आपल्याला शूट करायचं, ते आपण त्यांच्याने डायरेक्ट शूट करू शकत नाही. नंतर एडिटिंगमध्ये तिचे क्वालिटी डाऊन होते. म्हणून मी जास्त करून आयफोन चूज करतो एकदम फास्ट शूट करण्यासाठी. हा एकदम क्वचित, आता बाईक रायडिंग किंवा कशावर पण एकदम मस्त कॅमेरा आहे, लय भारी आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक करा, आवडला असेल तर. फर्स्ट टाईम असं काहीतरी अनबॉक्सिंग किंवा काय अनबॉक्सिंग पहिलीच झाली आहे, दाखवण्याचा प्रयत्न केला आहे कॅमेरा. तर चला, तर आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.